मित्रांनो, 2024-25 आर्थिक वर्ष म्हणजेच फायनान्शियल इयर 24-25 साठी आज आपण डिस्कस करणार आहोत टॅक्समध्ये ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम. ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये तुम्हाला 2.5 लाखापर्यंत कोणताही टॅक्स द्यायला लागत नाही. जसं जर तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला काही टॅक्स द्यायला लागत नाही. म्हणजे बेसिक एक्झम्पशन लिमिट हे 2.5 लाख आहे. पण 2.5 लाखापासून 5 लाखापर्यंत तुम्हाला 10% द्यावं लागतं. 5 लाखापासून 10 लाखापर्यंत तुम्हाला 20% टॅक्स द्यायला लागतो. आणि 10 लाखाच्या वरती जे काही तुम्ही अर्न कराल त्याच्यावर तुम्हाला 30% गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. पण ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये चॅप्टर 6A च्या डिडक्शन्स मध्ये जे काही डिडक्शन येतात, जसं ATC असेल, ATD असेल, ATG असेल, या बऱ्याच प्रकारचे जे डिडक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही बघायला गेलं, तुम्ही एखादी LICचा प्रीमियम पे करत असाल तर त्याचं तुम्हाला डिडक्शन्स भेटतं. त्याचबरोबर तुम्ही ट्युशन फीज पे करत असाल, मेडिक्लेम काढला असेल, तुम्ही डोनेशन देत असाल, त्याचबरोबर तुम्ही रेंट भरत असाल, तर या प्रकारचे सगळे डिडक्शन हे ओल्ड टॅक्स रिजिममध्ये तुम्हाला अवेलेबल असतात. तर जर तुम्ही ओल्ड टॅक्स रिजिम प्रमाणे जर तुमचे टॅक्स कॅल्क्युलेशन करत असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.